ओम सतनवचार्य गुरु जी ग्वारिश बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायुग मत सेंद्रनाथ साहब ग्वारिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूचार्य गुरु गोरखनाथ बाबा नवनाथ 84 द्वारिश अलख निरंजन आदेश। कामाख्या दीक्षा आहे, त्या दीक्षेमध्ये ज्या व्यक्तिरेखांनी सहभाग नोंदवलेला आहे, तर अशा दीक्षित होणाऱ्या व्यक्तिरेखांना कोणकोणत्या दिव्य अशा दैवी वस्तू भेटणार आहेत त्याची माहिती सांगण्यासाठी विशेषतः हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा। आपण सर्वजण जाणून आहात की कोणतीही नवीन दीक्षा असेल किंवा एखाद्या दीक्षा ज्या वेळेस मी अनाऊन्स केल्या, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, आणि विशेषतः काही दीक्षांमध्ये काही वस्तू ज्या दैवी स्थानकातून मी आणलेल्या असायच्या ते तुमच्यापर्यंत मी डिलिव्हर केल्या, आणि त्या वेळेस प्रत्येक देवस्थानमध्ये जाऊन लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती पोहोचवण्याचा सुद्धा मी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे। याच अनुषंगाने दिनांक 18 जुलै म्हणजेच शनिवारी होणारी जी कामाख्या दीक्षा आहे, तर या दीक्षेमध्ये कोणकोणत्या वस्तू या तुम्हाला मिळणार आहेत त्याची आपण आता माहिती घेऊयात। अनेकांच्या घरामध्ये, इव्हन मित्रमंडळी प्रत्येक घरामध्ये एखादी नवीन वस्तू आपण ज्या वेळेस घेतो किंवा एखादी नवीन आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळेस ती वस्तू किंवा ती इन्व्हेस्टमेंट करत असलेली कोणतीही गोष्ट ही देवी देवतांची आपण चरणी लावतो। उदाहरण आपण हे घेऊयात की एखादी नवीन गाडी आपण घेतली, 2 चाकी असो अथवा 4 चाकी असो, त्याची चावी आपण गणपती बाप्पाच्या चरणी लावतो किंवा घरामध्ये जे देवी देवता असेल त्यांच्या चरणी लावतो, किंवा एखादी नवीन वस्तू आपण घरामध्ये आणली तर त्याची सुद्धा पूजा आपण घरामध्ये करतो। हे कशासाठी करतो? हे त्यासाठीच करतो की जे आपल्यापर्यंत भेटणारी वस्तू आहे, आपल्याला मिळालेली जी वस्तू आहे ती चिरकाल अबाधित राहावी, त्याच्यापासून आपल्याला सुख संपत्ती प्राप्त व्हावी, यासाठी आपण देवी देवतांची शरणागती सदैव घेत असतो। याच अनुषंगाने माता कामाख्याच्या दीक्षेच्या पद्धतीमध्ये, प्रणालीमध्ये विशेषतः महत्त्व कशाला असते तर दैवी स्थानकामध्ये सिद्ध करून आणलेल्या वस्तूंना सुद्धा, दीक्षा असो अथवा साधना असो, हे तर मी तुम्हाला शिकवणार आहेच आहे, परंतु ज्या वस्तू मी स्वतः तिथे महासिद्धपीठ म्हणजेच माता कामाख्याच्या शक्तिपीठामध्ये जाऊन तिथे स्पर्शित करून पूजित करून जे आणलेले आहे त्याला विशेष महत्त्व याकरिता सुद्धा आहे, कारण या वस्तू ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण स्थापित करतो, माझ्यासुद्धा घरामध्ये या वस्तू स्थापित आहेत अनेक वर्षांपासून, त्या घरामध्ये अनेक वेळा येणार कोणतीही अडचणी असेल, दुःख असेल, याचा नायनाट हा घरापर्यंत न येता बाहेरच्या बाहेरच होऊन जातो। ही सर्वात मोठी खासियत या वस्तूंची आहे। सेकंड पॉईंट आहे की माँ कामाख्या ही असताना जलस्वरूप आहे। माँ कामाख्याचं पूजन हे जलस्वरूपच केलं जातं। इव्हन गाभाऱ्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस माता कामाख्याच्या दर्शनासाठी जातो तिथे कोणत्या पद्धतीची मूर्ती किंवा या गोष्टी नसून तिथे आपण जलस्वरूप जे पाणी आहे ते पितो आणि त्याचंच पूजन आपल्या घराघरामध्ये आपण करतो। याचंच दुसरं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी काशी यात्रा करेल किंवा ज्यावेळेस आपण गंगा स्नानला जातो त्यावेळेस गंगा पूजन, किंवा विशेषतः काशी यात्रेमध्ये तर ही प्रथाच आहे की काशी यात्रेमध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण गंगेचं पाणी घरामध्ये आणतो त्यावेळेस त्या गंगेच्या पाण्याचं आपल्याला पूजन करायचं असते, त्याला गंगा पूजन सुद्धा म्हणतात। याच अनुषंगाने माता कामाख्याच्या दीक्षेमध्ये विशेषतः सर्वात महत्त्व राहणार आहे की माँ कामाख्याच्या जलस्वरूप आशीर्वादाला। आता जलस्वरूप आशीर्वाद कसा असणार आहे ते आपण समजावून घेऊयात। आता तुम्ही माझ्या हातामध्ये हे जे पाणी पाहत असाल, हे माँ कामाख्याच्या मुख्य गाभाऱ्यामधील माता कामाख्याचा आशीर्वाद आहे। या पाण्यामध्ये गंगा जल मिक्स करून हे तुम्हाला मी पाठवणार आहे। मुळामध्ये हे माता कामाख्याचं सिद्ध असलेलं जलस्वरूप आहे। जय माँ कामाख्या। या पाण्याला आपण काय करणार आहोत तर ज्यावेळेस हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्राप्त होणार आहे त्यावेळेस तुम्ही या पाण्याचं पूजन हे करायचे असते। पूजन कसे केले जाते, याचा विधी काय आहे, हा संपूर्णतः आम्ही दीक्षेमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम जर तुम्हाला काय भेटणार असेल तर हे माँ कामाख्याचं जलस्वरूप म्हणजे साक्षात माँ कामाख्याचा आशीर्वाद हा तुमच्या घरामध्ये येणार आहे। सेकंड पॉईंट, माँ कामाख्याचा आशीर्वाद असलेले हे जे जल आहे हे तुम्हाला व्यवस्थित पॅकिंग करून पाठवलं जाणार आहे, कारण यापूर्वी असे अनुभव आलेले होते की डिलिव्हरीच्या टायमिंगमध्ये, त्या पिरियडमध्ये अनेक वेळा पाणी सांडते किंवा एखादी काच असेल तर ती ब्रेक होते। त्यामुळे आम्ही विशेषतः याची काळजी घेतलेली आहे की हे तुमच्यापर्यंत पाणी व्यवस्थितरित्या अनब्रेकेबल पोहोचावे, या अनुषंगाने ह्याचं पॅकिंगसुद्धा असणार आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय भेटणार आहे तर सर्वात महत्त्वाचं जे आहे, ज्या अनुषंगाने माता कामाख्याचा आशीर्वाद जलस्वरूप आहे त्याच अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा जो समजला जातो तो म्हणजे माता कामाख्याचा असलेला तिलक, याला विजय तिलक सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। हे माँ कामाख्याचं जे कुमकुम आहे, कामाख्या शक्तिपीठामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट कोणता असेल, जो माँ कामाख्याचा आशीर्वाद फलस्वरूप असतो ते म्हणजे माँ कामाख्याचं असलेलं कुमकुम।
या कुंकुमालाच विजय तिलक सुद्धा म्हणतात. अनेक वेळा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये तुम्हाला जायचं असेल किंवा एखादी महत्त्वाचा कोणता निर्णय घ्यायचा असेल, कुठली भेटीगाठी महत्त्वाची असू शकते, कोणतीही भेटीगाठी असू शकतात, कोणाच्या लग्नाविषयक बोलणे असू शकतात, प्रॉपर्टीविषयक बोलणे असू शकतात किंवा घरामध्ये आपल्याला सदैव एक विजय राहावा, घरावरती आशीर्वाद राहावा, त्या अनुषंगाने डेली आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावायचे असते. तर हे मा कामाख्याचं जे कुंकुम आहे हे सुद्धा तुम्हाला मी याचबरोबर पाठवणार आहे. आणि विशेषतः तुम्हाला सांगताना मला हा सुद्धा आनंद होतो की हे सुद्धा कुंकुम माता मा कामाख्याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये नेऊन तिथे जल असलेले जे मा कामाख्याचा आशीर्वाद आहे ते याच्यावरती पडलेला आहे. त्यामुळे मा कामाख्याचा निश्चितपणे हा स्पर्शित सुद्धा असणार आहे. त्यामुळे हा कामाख्या कुंकुम सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. आणि या कुंकुमला तुम्ही तुमच्या घरामध्ये आल्याच्या नंतर याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेलं कुंकुम हे मिश्रित करून याला आपण वाढवू सुद्धा शकतो. म्हणजे वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये हे कुंकुम राहणार आहे. हा सुद्धा तुमच्यासाठी प्लस पॉईंट असणार आहे. जय मा कामाख्या. यानंतर तुम्हाला भेटणार आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेला एकाक्षी नारळ. आता या नारळाचं पूजन, याचं मंत्रविधान किंवा इतरही सर्व गोष्टी मी दीक्षेच्या प्रणालीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. ज्यावेळेस हा नारळ या सर्व दैवी वस्तूंबरोबर तुमच्या घरामध्ये जिथे तुमचं स्थानक जिथे लक्ष्मीचं असेल, कपाट असो किंवा तिजोरी असो किंवा व्यापारी वर्गामध्ये असलेला गल्ला असो, त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस स्थापित करता त्यावेळेस माता कामाख्याच्या कृपा आशीर्वादाने एक पद्धतीचे लक्ष्मीचं चलन किंवा घरामध्ये एक पद्धतीची स्थिरता, एक पद्धतीची प्रॉस्पेरिटी ही सदैव आपल्याला आबाधित राहते सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि हे सुद्धा सर्व गोष्टी मा कामाख्याच्या मुख्य चरणी स्पर्शित करून घेतलेल्या आहेत. जय मा कामाख्या. यानंतर मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे, तो म्हणजे मा कामाख्याचं दिलं जाणारं यंत्र. कोणतंही यंत्र असेल त्या यंत्राचं पूजन असेल, ते यंत्राचं विधान असेल, याला शास्त्रीय आधार आहे. जेवढे पुरातन काळामध्ये यंत्र जे लिखित असायचे, जे लिहिले जात होते ते भुर्जपत्रावरती लिहिले जात असायचे. त्या अनुषंगाने हे मा कामाख्याचं जे यंत्र आहे हे सुद्धा भुर्जपत्रावरती छापील स्वरूपामध्ये आम्ही करून घेतलेलं आहे. याचा फायदा काय होणार आहे, याला लॅमिनेट करून वरून याला कवर ह्या सर्व गोष्टी लावून आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. जेणेकरून हे जे यंत्र आहे हे तुम्हाला तुमच्या कामाख्या मातेच्या साधनेमध्ये तर सिद्ध करायचेच आहे. बरं, आता याचं सिद्ध काय आहे किंवा विधी कसा असतो ते सर्व गोष्टी तुम्हाला मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये शिकवल्या जातील. परंतु ज्यावेळेस यकीन म्हणा हे यंत्र उत्सर्जित होईल, जेव्हा हे यंत्र ॲक्टिवेट होईल, थोडक्यामध्ये ॲक्टिवेट म्हणजे इंग्लिश शब्द वापरत आहे, तुम्ही समजून घेऊ शकता की ज्यावेळेस हे यंत्र जागृत होईल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये एक पद्धतीची लक्ष्मी असेल, एक पद्धतीची सुरक्षा असेल, हे निश्चितपणे करत राहते. याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीचे अडकलेले कार्य असेल किंवा एखाद्या कार्यामध्ये कोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याच्यापासून सुद्धा निश्चितपणे तुम्हाला यश देण्याचं कार्य यंत्राद्वारे हे केलं जातं. आणि तुम्हाला माहितीसुद्धा आहे की प्रत्येक यंत्राचा भाग हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक यंत्रामध्ये त्या देवी देवतेची शक्ती ही समाहित असते. कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ती देवी देवतेची ऊर्जा, ते देवी देवतेचे दूत, ते देवी देवतेचे योगिनी या सदैव तुम्हाला मदतसुद्धा करत असतात. त्यामुळे यंत्र हे कोणत्याही साधनेमध्ये, विशेष असणाऱ्या पूजनामध्ये सदैव हे प्रिय राहिलेलं आहे. कारण मुळामध्ये पूजेचा एक मुख्य पार्टमध्ये यंत्रपूजन सुद्धा असते. त्यामुळे हे यंत्रसुद्धा तुम्हाला मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये मिळणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो ते म्हणजे मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये तुम्हाला सर्व सिद्धीसाठी किंवा तुमच्या सर्व कार्यासाठी मिळणारे हे ताईत. अनेक वेळा अनेक दीक्षामध्ये मला ताईतबद्दल विचारणा करण्यात आलेली होती की गुरुजी, आम्हाला आमच्या मुलासाठी, आमच्या मुलीसाठी किंवा आमच्या मिस्टरांसाठी किंवा आमच्या मिसेससाठी तुम्ही एखादा ताईत हा दैवी कृपेने आम्हाला बनवून द्या की जेणेकरून त्या ताईतवरती दैवी कृपा असावी आणि ज्या अर्थी आम्ही जो ताईत घातलेला आहे त्या कार्यामध्ये आम्हाला यश हे प्राप्त व्हावे, ते प्रदान व्हावे. या अनुषंगाने हा विचार लक्षात घेता या कामाख्या मातेच्या दीक्षेमध्ये मी प्रथमच हा जो ताईत आहे, जो सर्वांसाठी जे दीक्षा घेणारे व्यक्तिरेख आहेत त्या सर्व दीक्षित व्यक्तिरेखांच्या घरी हा पाठवला जाणार आहे. प्रत्येकाला एक ताईत भेटणार आहे. या ताईतची खासियत काय आहे की तुम्ही ज्या कार्यासाठी या ताईतला सिद्ध कराल, आता सिद्धविधी काय आहे हा तुम्हाला दीक्षेमध्ये समजणार आहे. ते कार्य त्या व्यक्तिरेखेच्या गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर हे सिद्ध होण्यासाठी सुरुवात होणार आहे. अनेक व्यक्तिरेखांचे अडकलेले कोणतेही कार्य असो, अभ्यासाविषयक असो, लग्नाविषयक असो, तब्येतीविषयक असो किंवा XYZ कोणतेही कार्य असो जे शुभ असावेत, चांगले असावेत, हे सर्व कार्य या सिद्ध असलेल्या ताईतच्या माध्यमातून मा कामाख्याच्या दीक्षेमार्फत होणार आहेत. त्यामुळे हा सिद्ध असलेला ताईत हा सुद्धा तुम्हाला पाठवला जाणार आहे. या अनुषंगाने या सर्व गोष्टी तुम्हाला मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये सिद्ध केलेल्या तुमच्या पत्त्यावरती विया कुरिअरद्वारे, मग DTDC असेल किंवा पोस्ट असेल, या अनुषंगाने ते पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आता कुरिअर हे उद्यापासून सुरुवातसुद्धा होतील प्रत्येकाच्या पत्त्यावरती जाण्यासाठी. याचबरोबर या नवरात्रीच्या कालखंडामध्ये मी यापूर्वीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आता
ज्यांनी श्रीयंत्र स्थापित केलेलं नाही, तुम्ही श्रीयंत्र सुद्धा तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता. श्रीयंत्र स्थापना विधी जो असतो किंवा या सर्व गोष्टी मा बगलामुखीच्या दीक्षेमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. काही व्यतिरेकांना फक्त श्रीयंत्रच हवा असेल तर तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा डिमांड करू शकता, तुम्ही तो श्रीयंत्र मिळवू शकता. श्रीयंत्र मी स्वतः माझ्या घरामध्ये बसून काही सिद्ध विधीद्वारे, हवन क्रियेद्वारे हा सिद्ध करत असतो. आता जे श्रीयंत्र आहे याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात. एक लहान साईज येते, एक मोठी साईज येते. शेवटी पहा, आपण दुकानामध्ये जर इझिली श्रीयंत्र घ्यायला गेलो तर प्रत्येक श्रीयंत्राची किंमत ही वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळेल. आणि यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, श्रीयंत्रच नव्हे कोणतीही दैवी वस्तू असो, हे आपण जर दुकानातून घेऊन येत असेल ना, आणि दुकानातून घेऊन येणं आणि आपल्या घरामध्ये पूजन करणं याला विशेष महत्त्व नाही. मी यासाठी हे म्हणत आहे, कारण ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूकडून, एखाद्या देवी देवतांकडनं 100% ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो आपलं काम होण्यासाठी, तेव्हा तोपर्यंत किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा त्या वस्तू या सिद्ध असाव्या लागतात. त्यामुळे श्रीयंत्र असो अथवा कोणतीही वस्तू असो जी दैवी असेल, ते मार्केटमधून आपण घेऊन येणं आणि घरामध्ये पूजन करणे याला विशेष किंवा फारसं महत्त्व नाही. कदाचित 10-20% प्रभाव हा पडू शकत असेल किंवा तो पडत सुद्धा असेल, परंतु ज्यावेळेस एखादं श्रीयंत्र, आणि श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर श्रीयंत्र हे प्रॉपर काही विधीद्वारे सिद्ध करावं लागते, असं आपल्याला शास्त्रामध्ये याचे प्रमाण सुद्धा सापडतं. त्यामुळे श्रीयंत्र हे सिद्ध करून तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावरती हे पाठवले जाते. श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी एक विधी केला जातो, ज्याच्यामध्ये हवन कार्य, तुमच्या नावाचं किंवा तुमच्या गोत्राचा संकल्प करून तुमच्या कार्यासाठी, तुमच्या शुभतेसाठी ह्या सर्व गोष्टी संकल्पित मी स्वतः माझ्या हातावरून पाणी घेऊन हा करून तुम्हाला या गोष्टी पाठवत असतो. त्यावेळेस हे श्रीयंत्र सिद्ध होते आणि मा बगलामुखीच्या चरणी, म्हणजेच माझ्या घरामध्ये असलेली मा भगवती बगलामुखीची जे विग्रह आहे त्या विग्रहासमोर मा भगवतीला प्रार्थना करून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धीसाठी हे श्रीयंत्र पाठवले जाते कुरिअरद्वारे. या अनुषंगाने तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा डिमांड करू शकता. जसं की मी म्हणालो की श्रीयंत्र हे 2 पद्धतीमध्ये आहे, एक छोटी साईज आहे, एक मोठी साईज आहे. त्या अनुषंगाने याची जी काही दक्षिणा असेल किंवा सर्व गोष्टी तुम्ही फोन कॉलद्वारे विचारपूस करू शकता. आणि नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये तुम्ही अवश्यपणे घरामध्ये श्रीयंत्र सुद्धा स्थापित करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. या अनुषंगाने मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत, कशा रीतीने दीक्षा असणार आहे या सांगण्याचा प्रयत्न अगदी छोट्या स्वरूपामध्ये मी केला. महत्त्वाचा पॉईंट होता की मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये तुम्हाला प्राप्त होणार काय आहे, कारण मा भगवती बगलामुखीची दीक्षा मी यापूर्वी जी तुम्हाला दिली, या दीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या वस्तू तुम्हाला भेटणार होत्या विशेषतः श्रीयंत्रासारख्या, या सुद्धा मी तुम्हाला त्या दिवशी किंवा त्यावेळेस दाखवलेल्या होत्या. याच अनुषंगाने अनेक व्यतिरेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल किंवा होता की मा कामाख्याच्या दीक्षेमध्ये गुरुजी आम्हाला कोणकोणत्या वस्तू या प्राप्त होणार आहेत, तर त्या अनुषंगाने या वस्तू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर काही व्यतिरेकांची अशी सुद्धा डिमांड आहे की गुरुजी आम्हाला एका ठिकाणी 2-2 वस्तू हव्या आहेत, किंवा ताईत असेल किंवा मा भगवती मा कामाख्याचं जे जलस्वरूप आहे ते आम्हाला आणखीन 2-3 बॉटल हवे आहेत, किंवा ज्या अनुषंगाने नारळ आहे किंवा इतर गोष्टी आहेत, किंवा मा कामाख्याचं कुमकुम आहे हे आम्हाला एक्स्ट्रा हवं असेल, तर तुम्हाला या बाबतीमध्ये जे काही इन्क्वायरी करायची असेल तुम्ही फोन कॉलद्वारे करू शकता. सांगण्यात तात्पर्य आहे की ज्या व्यतिरेकांनी ही दीक्षा घेतलेली आहे प्रत्येक व्यतिरेकाला एक वस्तू या अनुषंगाने मी पाठवणार आहे, कुरिअरद्वारे हे सेंड केले जातील. तरीही अनेकांना ही अपेक्षा असते की आमच्या मुलीचं घर वेगळं आहे, मुलाचं घर वेगळं आहे, किंवा आमच्या घरामध्ये 2 घरं वेगवेगळे आहेत, आम्हाला 2 ठिकाणी 2 वस्तू हवे आहेत. या बाबतीतली विचारपूस तुम्ही या दिसत असलेल्या फोन नंबरवरती करू शकता. दैवी वस्तू असतील त्या सिद्ध केलेल्या आहेत, काही किंमत मी सुद्धा पुढे मोजलेली आहे, त्यामुळे जे काही दक्षिणा बनेल त्या अनुषंगाने तुम्ही याची डिमांड सुद्धा करू शकता. आणि सेकंड पॉईंट, जे स्त्रीयंत्र तुम्हाला हवं आहे ते सुद्धा तुम्ही या बाबतीमध्ये या नवरात्रीमध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करू शकता. इतर कोणत्याही दीक्षेच्या किंवा इतर दीक्षेमध्ये दिलेल्या कोणत्याही वस्तूंच्या इन्क्वायरीसाठी तुम्ही दिसत असलेल्या कॉलवरती संपर्क साधावा. अशा ह्याच्या भागामध्ये जे मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना सतनम गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.